जव्हार तालुक्यातील जव्हार तलासरी मार्गावर मंगळवारी 19 मेला भीषण अपघाताची घटना घडली असून भरधाव वेगातील चारचाकी कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कार क्रमांक MH48BH9984 ही जव्हारच्या दिशेने जात होती, तर दुचाकी क्रमांक MH48BG3787 तलासरीच्या दिशेने प्रवास करत होती। दरम्यान भरधाव वेगातील कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक बसली। धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दुचाकी अक्षरशः रस्त्यावर फेकली गेली। या अपघातात दुचाकी चालकासह इतर प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जव्हार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। काही जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे। काही रुग्ण मृत्यूशी झुंज देत असल्याचेही समजते। विशेष बाब म्हणजे अपघातग्रस्त कारमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रवास करत होते। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कार अतिवेगाने चालवली जात होती। कार चालवणारी व्यक्ती ही स्वतः पोलीस दलातील कर्मचारी असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला असून सामान्य नागरिकांवर तत्काळ कारवाई करणारे पोलीस आपल्या विभागातील दोषींवरही तितक्याच निपक्षपणे कारवाई करतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। अपघातानंतर काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान जव्हार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे। अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग, चालकाची स्थिती आणि निष्काळजीपणाचा मुद्दा याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। स्थानिक नागरिकांनी या मार्गावर वाढत्या बेदरकार वाहन चालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली असून संबंधित दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे। कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनी जर रस्त्यावर नीट जीव धोक्यात घालायला सुरुवात केली, अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तलासरी आणि जव्हार आणि तलासरी ह्या मार्गावरती जी अपघात झालेला आहे त्या संदर्भात जे PSCचे वैद्यकीय अधिकारी आहेत, तर आपण त्याची चर्चा करणार आहोत। तर ही घटनामध्ये ज्या पेशंटला किंवा इतर ज्या दुर्घटनेमध्ये किती पेशंट दगावले किंवा इतर काय आहे, दगावले नाही आहे, परंतु प्रकृती खूपच खालावलेली आहे त्यांची। तर ह्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊ। सर, प्रथम तुम्ही ओळख सांगा, तुमची काय ओळख आहे? मी वैद्यकीय अधिकारी निलेश बारा, ग्रुप बी। सर, तुमच्याकडे जे पेशंट आलेले आहेत, जे या मार्गावरती जव्हार आणि तलासरी ह्या मार्गावरती जी दुर्घटना झालेली आहे, जे वाहक आणि दुचाकीमध्ये आणि वाहकमध्ये ही दुर्घटना झालेली आहे, या संदर्भात आपण काय बोलणार, काय अधिक माहिती देणार? आमच्याकडे 4 पेशंट आले होते। त्यातला जो 4 पेशंट आले त्यातलं सगळ्यात सिरियस अश्विन देव राऊत आहे। त्याला उजव्या गुडघ्याच्या खाली त्याचा पाय आहे तो 3-4 ठिकाणी तुटलेला आहे आणि उजव्या हाताला 5 टाके पडलेले आहेत। जखम मोठी झालेली आहे। पेशंट शुद्धीत आहे। नंतर आहे ती अस्मिता देव राऊते, तिला कमरेच्या भागाला मार लागलेला आहे आणि तिथं स्वेलिंग झालेलं आहे। आणि जो निलेश जामरावत आहे त्याला फक्त वरच्यावर लागलेलं आहे आणि उजव्या पायाला मांडीमध्ये सूज झालेली आहे, त्यासाठी एक्सरेसाठी वगैरे आपण त्यांना पाठवले। बाकी तिन्ही पेशंट रेफर झालेत आणि एक पेडॅटिक होतं 1 इयरचं होतं, तिला काही झालेलं नाही। आपण रेफरन्स केलेले आहे, बरोबर, परंतु त्याची प्रकृती कशी असते, काय बोलणार तुम्ही? अश्विनची प्रकृती खालावू शकते, कारण की त्याला म्हणजे लवकरात लवकर ब्लड वगैरे लागणार आहे। बाकी अस्मिता आणि निलेश हे ठीक असणार आहे। आपण जेव्हा तिथे आले, हो, तुमच्या PSC
इथे, तर त्या संदर्भात आपण प्रथम उपचार काय केले? त्यांना पण पहिले स्प्लिंट वगैरे लावले, त्यांना टेम्पररी स्प्लिंट लावले. त्यानंतर अनालिसिक दिले, अँटीबायोटिक दिले, TT इंजेक्शन वगैरे दिलं आणि आपण रेफर करून दिलं त्यांना. ह्यात 4 पेशंट आहेत, हो. यांची प्रकृती ही खाली जाईल का बरी होईल किंवा इतर काय होईल, काय बोलणार तुम्ही? ते आता एक्सरे झाल्यावर वगैरे आपण सांगू शकतो, बाकीचे इन्व्हेस्टिगेशन वगैरे झाल्यावर आपण पूर्ण सांगू शकतो. पण आता तरी जे आपल्याकडे तात्पुरते असते वरच्यावर, त्यातनं आश्विनचं जर असे होऊ शकते. आपण बघू शकतात, आपण साखर साखरशेत या PSC अंतर्गत डॉक्टर त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे जे चालक होते हे पोलीस होते, पूर्ण पोलीस टीम होते त्याच्यामध्ये. आणि कुठेतरी कानाडोळ होत असताना आपण खोलीवर घुसलो आणि आपण चौकशी करतो आहे. आणि चौकशी करून जे संबंधित जे पेशंट आहे, जे ग्रामस्थ आहे, यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण नक्की करणार आहोत. तर मला विजय मुत्रक साहेब हे पोलीस निरीक्षक आहे जवळचे, तर तुमचेच अधिकारी आहेत. तर तुम्ही कानाडोळा न करता जे संबंधित पेशंट आहे यांची सखोल चौकशी करून आणि योग्य ती न्याय देण्याचा प्रयत्न करावा. न्यूज इंडिया 9 रिपोर्टर संदीप राऊत, पालघर.